नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्मपरानंदम ईशम आनंदी वल्लभम मुक्तकैवल्य भगवान श्री ज्ञानोबा यांच्या चरणावरती नतमस्तक होऊन आज आपण या ठिकाणी एक अलौकिक असा सोहळ्याला उपस्थित आहोत। या ठिकाणी 18 संतांच्या पादुका आहेत, त्या ठिकाणी आपण उपस्थित आहोत। अत्यंत अलौकिक असा सोहळा आहे हा। सुख सोहळा स्वर्गी नाही, संतांनी वर्णन केलं आहे।
की असा सोहळा आपल्याला स्वर्गात देखील बघायला भेटणार नाही. खूप अलौकिक असा सोहळा आहे. या सोहळ्याचा आनंद सर्व मुंबईकर वासियांना झालेला आहे आणि त्याला अनुसरून आम्ही आळंदीकर देखील या कार्यक्रमासाठी उपस्थित आहोत. आमची आळंदी या क्षेत्रामध्ये श्री विठ्ठल वारकरी शिक्षण संस्था या नावाने संस्था आहे. या ठिकाणी आमच्या संस्थेमध्ये 3री ते 10वी या इयत्तेतले मुलं शिक्षण घेतात आणि हे सर्व संस्थेतील विद्यार्थी आमच्या संस्थेतील विद्यार्थी कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. त्यांनाही खूप देखील आनंद झाला आहे. सर्व मुलं एकदम आनंदित आहेत आणि एक दुसरी दुःखाची गोष्ट म्हणजे आमचे काही लहान संस्थेतील विद्यार्थी येऊ शकले नाही. त्यांचे अश्रू अनावर होते. अक्षरशः त्यांच्या डोळ्यामधून अश्रू निघाले होते. मी स्वतः माझ्या डोळ्याने पाहितलं आहे. आणि या सोहळ्यासाठी खूप दिवसाचा कालावधी गेला असेल सर्व इथं एकत्रित करण्यासाठी. या ठिकाणी जगविख्यात गायन सम्राट संगीतरत्न हरिहरन काल ज्यांचं आपण गायन ऐकलं आणि दुसरा एक सोहळा काल झाला त्याला होम विधी म्हणतात. अत्यंत ओमाची साधना करून ओम आकार चरण युगल उकार उदर विशाल मकार मंडल मस्तकाकारी ज्याप्रमाणे ज्ञानोबरायांनी वर्णन केलं आहे त्याला अनुसरून अत्यंत असा सोहळा होता आणि त्या सोहळ्याचा देखील सर्व विद्यार्थ्यांनी आनंद घेतला. या सोहळ्याचं पूर्ण नियोजन सकाळ या न्यूजपेपरवाल्यांनी केलेलं आहे. तरी अलौकिक असा सोहळा आहे आणि आम्हाला इथं येण्याचं भाग्य प्राप्त झालं. आम्ही आम्हाला धन्यवाद समजतो आणि याच ठिकाणी समजतो.